मनमोकळं चर्चा करायची आपल्याबरोबर. नाही, तुमच्या बरोबर जी लोक आली खरं तर म्हणजे उद्धव ठाकरेंच्या सेनेमध्ये तुमच्या बरोबर आलेली लोक पण खूप आहे. अगदी उदाहरणादाखल तुम्ही ज्या बाबाजी काळेंचं नाव घेतलं ते आलेले आहेत तुमच्यामुळे. दुसरीकडे सुषमा अंधारेंसारखी लोक सुद्धा तुमच्यामुळे आले. इतरही अजून आहेत जे आमदार म्हणून निवडून आलेले असतील. आता त्या सगळ्या लोकांचं भविष्य काय आहे, किंवा तुमच्या बरोबर ते आता शिंदेकडे आम्हाला दिसणार का, आणि त्यांच्याबरोबर न्याय होतोय का पक्षात, त्यांचं राजकीय भविष्य कसं आहे? दोन गोष्टी मला या माध्यमातून सांगायचं आहे. कारण आदित्यजी बोलताना असं सांगितलं की आम्ही त्यांना काय दिलं नाही, पण ते दिलं त्याचं परतफेड या 2 इलेक्शनला आणि जिल्ह्याचा संपर्क प्रमुख यांना ते केलं. आणि 52,000च्या सर्वात हायेस्ट पूर्ण पक्षामध्ये 20 आमदारांपैकी लीड घेऊन बाबाजी काळे निवडून आले. अर्थात त्यांचं कौशल्य होतं, सर्व होतं, पण त्याला साथ दिलेली. आता त्यांनी काय निर्णय घ्यायचा तो त्यांचा अधिकार आहे, पण त्यांना ऑब्व्हियसली असं वाटते की बाबा जो आधार होता तो आधार काय केलेला आहे ते आता पक्षाने पुढे आणलं पाहिजे. माझे कार्यकर्ते ज्यावेळी आले त्यावेळी त्यांना पक्षात सत्ता असताना पण मी काहीच देऊ शकलो नाही. लोकांमध्ये ही भावना आहे तुमचं भलं होतं आमचं कधी होईल, म्हणजे भलं इन सेन्स त्यांची कामाच्या माध्यमातून किंवा याच्या माध्यमातून. पण त्यालाही दोष मी यासाठी मग ते कारण कोविड होता, हे होता, महामंडळात झाली नाही किंवा काही झाली नाही. आताही आदित्यजी बोलताना असं सांगितलं की माझ्या बंधूला BSTची मेंबर दिली. तो BSTचा मेंबर पहिला होता ज्यावेळी राष्ट्रवादीमध्ये आम्ही होतो. त्यांनी पुढे हे करून केल्यानंतर त्याला आम्ही मेंबर करण्याचं काम केलं. आणि आता निवडणुकीसाठी त्यांनी अर्ज भरला नाही जसं इतरांनी भरलं आणि इतरांनी ला त्यांनी दिलं. माझी मुलगीच्या बाबतीत पण चर्चा होती की बा तिला दिलं. आम्ही स्वतः निर्णय घेतला घरातले की बा आपणच जर आदित्यजींना असं अडचणीत आणू, मला भावाला तिकीट द्या, माझ्या मुलीला तिकीट द्या, तर हे अशी लढाई ज्यावेळी मुंबईची लढत आहे त्यावेळी आपण अडथळा निर्माण करू. ते केलं नाही. मग स्वतःहून त्यांनी ज्यावेळी BSTचा मेंबरचं त्यांना दिलं तर मग स्वाभाविक आहे ते माझी नगरसेवक राहिलेले तर त्यांना तो मिळाला पाहिजे. मुलीच्या बाबतीतलं पण एक NGO, आमचे NGO तुम्हालाही माहिती आहे, संकल्प प्रतिष्ठानची हंडी असते, सामाजिक क्षेत्र कार्य असते, तो कोणा द्यायचंय. त्यांनी सांगितलं की आपली NGO का देत नाही, तुम्ही द्या आणि ऐश्वर्याचं नाव द्या. मला काही हरकत नाही तुमची इच्छा असेल तर. म्हणजे मी समजायला नाही तुम्ही देताय नाही होत आहे तर नाही. सांगण्याचा हेतू असा आहे की जे आलेले लोकांना आहे का ना अकोमोडेट करण्याचं काम जर नेता या नात्याने आम्ही जर केलं नाही तर ती लोक आमच्यावरती कशी विश्वास ठेवेल. आता मी नावच घेतलं तर मी सांगतो सुषमाताईसारख्या एका एवढ्या सामाजिक चळवळीमध्ये ज्यावेळी दुसऱ्या दिवशी ज्यावेळी मुख्यमंत्रीचं पद ज्यावेळी ते जात होते त्यावेळी फोन आला आणि तिसऱ्या दिवशी मी त्यांना घेऊन गेलो आणि त्यांनी सांगितलं साहेब मला काही नको, तुम्ही हे राहिलं पाहिजे, फक्त आम्ही अशावेळी मी तुमच्या बरोबर आहे. ती चळवळ म्हणून घेऊन तुम्ही 2022 पासून आला, 4 वर्ष झाले, आणि तुम्ही आज ज्यावेळी विधान परिषद यायची वेळ आली त्यावेळी तुम्ही त्याचा विचारच करत नाहीये. म्हणजे आज म्हणजे त्यांना कदाचित ते बोलून दाखवत नाही, मलाही माहीत नाही, मी त्याच्याबद्दल चर्चा दुर्दैवाने करत नाही. पण या अगोदर जसं राष्ट्रवादीमध्ये इनडायरेक्टली ते होते, व्यासपीठावर होते, 100पेक्षा जास्त सभा. आता किती सभा घेतले, लोकसभेमध्ये त्यांनी प्रचार केलं, विधानसभेमध्ये केलं, नगरपालिकेमध्ये एक प्रवक्ते म्हणून घेऊन आज ते लोकांचा आवाज उचलण्याचं काम करतायत. भ्रष्टाचाराचे आरोप काय अनेक असे जे ज्याच्यात कोणीही बोलायला तयार नाही, म्हणजे अगदी सभागृहामध्ये पण चर्चा होत नाही, ते त्याच्यामध्ये करतायत. तर अशाही लोकांना ज्यावेळी क्रायटेरिया काय असा प्रश्न ज्यावेळी निर्माण होतो तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पण असं आता वाटत लागलेलं की जर क्रायटेरियामध्ये ही सर्व जी लोक जर बसणार असेल आणि जी काम करणारी लोक नसेल तर मग आपण नेमकं कुठे चाललोय हा प्रश्न होतो. तुम्ही शिंदेकडे जाण्याचा निर्णय नक्की कुठल्या पॉइंटला